कोणत्या वर्षी होत्या त्याची कृपया? मी 1957 साली या शाळेमध्ये 5वी मध्ये प्रवेश केला आणि 1962 जोरदार टाळ्या मंडळाच्या आणि 1962 साली या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा पास झाली। या कालावधीमध्ये काही काही प्रसंग मला असे आठवतात। त्यावेळेला आम्ही 8वी मध्ये शिकत होतो आणि आमचे एचएम होते स्वर्गीय अण्णासाहेब भागवत आणि आम्हाला संगीत विषय शिकवत होत्या नांदेडकर बाई। ज्या ठिकाणी आज आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आमचा संगीताचा क्लास चालायचा आणि आदल्या दिवशी नांदेडकर बाईंनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्र गीत बहु असोत सुंदर संपन्न महागीत हा महाराष्ट्र गीत हे 7 कडव्यांचं आहे, ते उद्या तुमचं सगळ्यांचं पाठ पाहिजे। आम्ही त्यावेळेला विद्यार्थिनी फारसे नव्हतो। आम्ही मॅट्रिकमध्ये जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमच्या वर्गसंख्या फक्त 33 होती आणि आम्ही सगळ्यांनी पाठ केलं होतं आणि तिथे नांदेडकर बाई पैठीवर वाजवत होत्या आणि आम्हाला महाराष्ट्र गीत म्हणायला लागलं। पण नांदेडकर बाईंचा त्यावेळेला धाक होताच आम्हाला, उंच सडसडी गायनाच्या शिक्षिका सगळ्यांनी कुणी दुसरं कडवं गेल्या, कोणी तिसऱ्या, मी शेवटच्या कडव्याला अडकलो। मग शिक्षा काय केली? शिक्षा त्यांनी आम्हाला काय केलं की 5वी मध्ये एक सुंदर गोंडस मुलगी आली होती आणि ती सगळ्यांना आवडायची। तिला बोलावलं आणि तिला बोलावून त्यांनी शिक्षा आमच्या गालावर थापड मारायला सांगितली। आता ती लहानशी पोरगी, आम्ही 8वीत शिकणाऱ्या, तिने हळूहळू ती लाजली पहिल्यांदा आणि तिने सगळ्यांच्या गालावर थापड मारल्यानंतर आम्ही जो गोंधळ घातला रडण्याचा की या 5वीच्या मुलींनी आमचा घोर अपमान झाला होता त्यावेळेस। आणि त्यावेळेला त्या वर्गात आम्ही बसलो होतो। अक्का देशपांडे म्हणून सोशल सायन्सचा त्यांचा पिरियड होता, आमचा गोंधळ सुरू होता। मग शेवटी अण्णासाहेब भागवत आमचे एचएम जे होते त्यांच्याकडे गेले की सर तुम्ही चला, या मुली काही ऐकत नाही। मग त्याने आले, आम्हाला समजावलं काही होत नाही। असा हा प्रसंग आज आठवला की त्यावेळेला या शाळेत गोंधळ घालणारं रडणारी मी आज या शाळेची विद्यार्थिनी। माझ्या आयुष्याचे आज मला 78 संपलेलं आहे आणि जवळजवळ अर्धशतक मी या शाळेमध्ये घालवलेलं आहे। अर्धशतक म्हणजे माझ्या आयुष्याचं अर्धशतक या शाळेत गेलेलं आहे। या शाळेविषयी मला खूप अभिमान आहे आणि म्हणूनच मला बरं नसताना कालचा जो ओपनिंगचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमावर मला खूप मनापासून यावंसं वाटलं। मी रस्त्यावरच्या लोकांची साथ घेत इथपर्यंत आली आणि कालचा माझ्या शाळेचा कार्यक्रम मी डोळे भरून पाहिला, आनंदाने माझं ऊर भरून आलं आणि त्याच निमित्ताने मी आज माझ्या भावना व्यक्त करते आहे। या माझ्या छोट्याशा पद्यकाव्यात अमृत महोत्सव वर्षी हर्ष मानसी, अमृत महोत्सव वर्षी हर्ष मानसी, आजी माझी शिक्षक विद्यार्थिनी, आजी माझी शिक्षक विद्यार्थिनी, जमल्या या हिराबाईच्या प्रांगणी, जमल्या या हिराबाईच्या प्रांगणी, स्मृतीचा दरवळ दाटून आला मनी, स्मृतीचा दरवळ आठवून आला मनी, असा हा अमोल ठेवा, असा हा अमोल ठेवा मिळतो फक्त भाग्यवंतांना, मिळतो फक्त भाग्यवंतांना, ते भाग्यवंत फक्त आम्ही, फक्त आम्ही, फक्त आम्ही। संस्थांचे जे जे सर्व मान्यवर, संस्थांचे जे जे सर्व मान्यवर अग्रणी, संस्थांचे जे जे मान्यवर अग्रणी, माझे विनम्र अभिवादन त्यांच्या चरणी, माझे विनम्र अभिवादन त्यांच्या चरणी। जय जयकार या संस्थेचा माझ्या शाळेचा, जय जयकार या संस्थेचा माझ्या शाळेचा, संबोधते माझे 2 शब्द शुद्धी। धन्यवाद। 77 10वा वर्ग उत्तीर्ण झाले होते आणि माझं भाग्य असं म्हणावं की शाळेच्या बाहेर गेल्यावर मला पुनश्च या शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली, असिस्टंट टीचर म्हणून आणि त्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा, आणि त्याचा मला खूप खूप अभिमान आहे। बघा आज माझी शाळा 75व्या वर्षामध्ये जाते आणि तिचा अमृत महोत्सव
मला थोडं पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे असं वाटलं होतं की जाऊ की नको जाऊ. डॉक्टर पण म्हटले की बघा बरं, माझं रिझर्वेशन पण कन्फर्म नव्हतं, RAC होतं, पुण्याला होती मी, पण म्हटलं नाही बुवा मला जायचंच आहे, कारण माझी शाळा आहे. ज्या शाळेने मला आज इथपर्यंत घडवलं, एक प्रकारे माझं माहेरच आहे आणि मला जाणं आवश्यक आहे, म्हणून मी त्याही परिस्थितीत काल पोहोचले आणि आज उपस्थित राहिले. तर आदरणीय आमचे संस्थेचे पितामह म्हणायला हरकत नाही, स्वर्गीय श्री नारायणजी अग्रवाल यांची मला आज आठवण होते. त्यानंतर श्री गोयंकाजी शाळेचे संस्थापक, त्यानंतर मागील सगळे संचालक मंडळ, आजच्या या क्षणी उपलब्ध आजचे सगळे आजी संचालक मंडळ, त्यानंतर माझ्या शिक्षिका नेरकर मॅडम, गाडेकर मॅडम आणि कानगो मॅडम सुद्धा मला आता आठवल्या. अशा खूप शिक्षिका आहे, पण आता मला असं वाटतं की मला आठवतील किंवा म्हणजे यावेळेस क्षणात आठवतील किंवा नाही, पण अशा माझ्या स्मरणात असलेल्या सर्व शिक्षिका, भुसे मॅडम आणि माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणी, त्याच्या एक मैत्रीण तरी मला आता दिसतंय, सुरेखा कुलकर्णी, ती माझी बॅचमेट, ती पण दिसतात, मला खूप आनंद झाला. माझ्या विद्यार्थिनी, खूप खूप विद्यार्थिनी, काहींना तर मला चेहरे पण ओळखायला येत नाही. अरे बापरे, मला इतकं छान वाटलं की आपण यायलाच पाहिजे होतं, नसतं आलं तर आज कार्यक्रमाला मुकलो असतो. आजच्या या विद्यार्थिनींनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केले, खूपच सुंदर. म्हणजे या शाळेतल्या नुसत्या इंजिनियर आणि डॉक्टरच झाले असं नाहीये, तर नृत्यांगना पण झाल्या, खेळामध्ये गेल्या, खेळाडू तयार झाले, गृहिणी सुद्धा झाल्या. म्हणजे किती 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 मुलींनी ज्ञान प्राप्त केलं आहे. आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला असेल, जेव्हा महाराष्ट्रातली म्हणजे सगळ्यांना माहीत असलेली शाळा हिराबाई गोयंका कन्या विद्यालय, यातल्या सगळ्या हिरकणी इथे बसलेल्या आहेत. आणि याला जर कोणाच्या कशामुळे सगळं झालं असेल तर याला हे असतं, याच्यामध्ये योगदान असतं कुशल व्यवस्थापन, त्यानंतर मेहनती शिक्षक आणि पालक सुद्धा. कारण हे छोटंसं गाव आहे पण स्पर्धात्मक गाव आहे. या गावामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझाही मुलगा काहीतरी झाला, म्हणून हे गाव सुद्धा, या गावामध्ये सुद्धा खूप स्पर्धा आहे. तर सगळे पालक, त्यानंतर मेहनती विद्यार्थिनी, या सुद्धा त्याला कारणीभूत आहे. आणि याच्यामुळे आजचा हा दिवस मला पाहायला मिळतोय, मला खूप खूप छान वाटतंय. आणि एक असं वाटतंय की एक छान माझ्या सगळ्या नातेवाईकांच्या मेळाव्यामध्ये मी उपस्थित झालेले आहे. तर आजच्या या प्रसंगी मी शाळेला पुनश्च अशी शाळेची भरभराट हो अशी शुभकामना देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. आणि माझ्या स्टेजवरची मैत्रीण डॉक्टर शोभा राठी, शोभा मुंदडा आहे ती, त्यानंतर अरुणा यादगिरे, त्यानंतर सर्व माझ्या शिक्षक वृंद, मोठ्या नेरकरबाई, छोट्या नेरकरबाई दिसत नाही आहेत पण गाडेकरबाई, आम्ही डोंगरवरबाई म्हणायचो त्यांना. मी इथली एक स्टुडंट, 1972ला मी ॲडमिशन घेतली 5वीमध्ये आणि 1977ला 10वी पास झाली. आणि सर्वात मोठं मला एक सांगावंसं वाटतं, प्रस्तुत नसेलही पण सांगते की या संस्थेमध्ये, या संस्थेची अशी संकल्पना होती आणि ती मला माहिती होती की अगदी आपण पाळण्या घरापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकारचा विद्यार्थी किंवा अशा प्रकारची सेवा द्यावी. कारण मॅनेजमेंटशी वरचेवर संबंध वडिलांमुळे यायचा. वडील इथल्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीतल्याच संस्थेशी संलग्नित असलेल्या आदर्श महाविद्यालयात प्रिन्सिपॉल होते. आणि त्यानंतर मग मी मोठी मुलगी त्यांची, मी इथून शाळेलाही शिक्षण पूर्ण केलं, मग कॉलेजचंही केलं, UG केलं आणि त्यानंतर MSc केलं नागपूरवरनं. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला मी शिकवायला लागली, म्हणजे स्टाफ म्हणून. मला बहुधा इथे माझा स्टुडंट दिसला होता, डॉक्टर असित पवार पसारी म्हणून, तो माझा स्टुडंट आहे. इवन हिची मुलगी पण माझी स्टुडंट जे होती. आणि सांगायचं आता परत शाळेवर येऊया की शाळेने आम्हाला ह्या मनोगत व्यक्त करायला सांगितल्यामुळे आम्ही बालपणात एक चक्कर मारून आलो. बालपण म्हणजे बालपण 5वी ते 7वी बालपण म्हणता येईल. नंतर किशोरावस्थेत गेलो, म्हणजे तरुणपण पण आम्ही अनुभवलं.
तर असं सहसा टाईम मशीनमधनं आपण म्हणतो की आपल्याला असं झालं पाहिजे की आपण परत लहान झालं पाहिजे. जसं म्हणतात ना की मुंगी साखरेचा रवा लहानपणा देगा देवा. तर या शाळेनी आम्हाला बोलवून मुख्य म्हणजे शाळेचे जे म्हणजे संस्थापक म्हणेल, आयोजक म्हणेल, या सगळ्यांनी हे इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला ही जी संधी दिली, आम्हाला परत एकदा बालपण अनुभवायला दिलं. त्यानंतर मॅडमनी तिथे बोलताना सांगितलं की हे माहेर आहे सर्वांसाठी. तर हे माहेरपणे आम्हाला यामुळेच, तसं तर माझं माहेर आहेच, पण आता आईवडील राहिलेले नाहीत. तर ही शाळा आणि हे सगळे संस्थेचे जे लोक आहेत हेच माझं माहेर मी समजते आहे. आणि मला ही संधी करून म्हणजे बोलायची संधी दिली. त्यानंतर एक सांगेल की एवढी सुंदर संस्था मी पाहिली नाही. मीही पंजाबराव शिवाजी एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करते आहे, पण आपली संस्था जी म्हणजे त्याला पाळणा करते एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारची जी ज्यांची स्वप्न होती, म्हणजे लक्ष्मीनारायणजी म्हणा, महावीर बाबू म्हणा, किंवा गजाननजी म्हणा, प्रदीप बाबू लुनावत म्हणा, शरद बाबू अग्रवाल म्हणा, या सगळ्यांशी मी म्हणजे माझा कळत नकळत संबंध आलेला आहे. तर या शाळेचे म्हणा, संस्थेचे म्हणा ऋण जे आहे, आणि आईवडिलांचे, ही आईवडिलांसारखीच संस्था, यांचे ऋण मी फेडू शकणार नाही. माझी फेडू शकेल अशी माझी ताकदही नाही. आणि मी एकच इच्छा करते की मी यांच्या ऋणात राहू इच्छिते. आणि एकच फक्त कवितेच्या तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवते की यांनी इतकं दिलं म्हणून आज आपण सगळे इथे आहोत की देणाऱ्यांनी देत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हातच घ्यावे. आणि म्हणूनच मी आज रिटायर झालेली आहे. मी 62 वर्षाची आहे, मी रिटायर झालेली आहे, पण आजही मी ऑनररी शिकवण्याचं काम करते. कारण आपण म्हणतो विद्यादानम सर्वधनम प्रधानम, पण मी विद्यादानम सर्वदानम प्रधानम म्हणेन. आणि माझ्या शब्दांना आणि सर्व आयोजकांना, मुख्याध्यापिका सुनीता गोपाल देशपांडे माझी धाकटी बहीण आहे, आणि मी सर्वांचं म्हणजे कौतुक करेल की इतका सुरेख आणि देखणा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलं त्याचं. आणि सर्व शिक्षक वृंदांना माझ्याकडून नमस्कार, आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आणि माझ्या शब्दांना 2 शब्दांमध्ये धन्यवाद. सिनियर प्रोफेसर म्हणून काम करते. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मैत्रिणींनो, बालमैत्रिणींनो, सिनियर मैत्रिणींनो, माझ्या ज्येष्ठ भगिनींनो, ओके. मला जेव्हा देशपांडे मॅडमचा पहिला फोन आला, मला खूप खूप आनंद झाला. माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण एकदा शाळेत जायला हवं आणि शाळेचं पूर्ण ते वातावरण अनुभवायला हवं. आणि खरं सांगू मी तुम्हाला, आता वर्किंग असल्यामुळे मला पॉसिबल नाही. एका रविवारी मी आले, सगळ्या पूर्ण शाळावर फिरले. शाळा बंद होती ऑफकोर्स, ओके. त्या चौथऱ्यावर उभं राहिले आणि त्या पायऱ्यांवर सुद्धा उभं राहून पुन्हा एकदा ते सगळे दिवस आठवले. कारण काय व्हायचं की आमच्या वेळेस त्या समोरच्या चौथऱ्यावर उभं राहून मला नेहमी भाषण द्यायला किंवा सुविचार द्यायला नेहमी आवडायचं. त्यातला एक सुविचार मी माझ्या जीवनात अनुभवला आणि तो सत्यात पण उतरवला काही अंशी. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा तो घ्या, ओके. आज वयाच्या 98व्या वर्षी, 1 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे, पण अजूनही मला तो सुविचार आठवतो. तो असा आहे, जीवनाच्या कॅरम बोर्डवर सोंगट्या खेळत असताना, जीवनाच्या कॅरम बोर्डवर सोंगट्या खेळत असताना मृत्यूचा ड्यू होण्यापूर्वी कर्तृत्वाची क्वीन घेतलीच पाहिजे. कर्तृत्वाची क्वीन घेतलीच पाहिजे. हा सुविचार जेव्हा मी त्या चौथऱ्यावर म्हटला तेव्हा सगळ्या टीचर्स लोकांनी मला शाबासकी दिली, ओके. आणि ती शाबासकी मला कुठे घेऊन गेली, ओके. असे खूप सारे प्रसंग आहे की म्हणजे कारण मी विचार नाही करू शकत. मी ऍक्च्युली तुमच्या काही लोक बालक मंदिरात आले, मी तर अगदी खेड्यात नाही ते आलेले होती. बालक मंदिर वगैरे मला माहिती नव्हतं. 5व्या वर्गात 75ला ऍडमिशन घेतली आणि 10व्या वर्गाला 81च्या बॅचला मी फर्स्ट टॉपर म्हणून इथून निघाले. नंतर आदर्श महाविद्यालयामधनं BSc केलं, VME अमरावतीमधनं MSc केलं आणि PhD साठी मी न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये PhD केलेली आहे. आणि मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यातही मध्ये मी जापानला व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून पण गेलेले आहे. मला तुम्हाला हे सांगायचं नाही की मी किती महान आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की इफ यू विश यू कॅन. तुम्ही जर विचार केला
मिळतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. या शाळेने मला भरपूर दिलं. अगदी रामरक्षा मला अजूनही आठवते. नंतर शारदोत्सव व्हायचा, तिथली ती आरती, मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेलंच आहे, सुविचारबद्दल बातम्या, रोजच्या रोज बातम्या अजूनही मला ते आठवतात की नाही, यू शुड बी अपडेट. कुठल्याही फील्डमध्ये असा तुम्ही अपडेट असायलाच हव्या. राहिल्या टीचर्सबद्दल, काणगोबाईंबद्दल, त्यांनी त्या कीर्तन करायच्या, मुख्याध्यापिका नव्हत्या, शी वॉज अ व्हेरी गुड ॲडमिनिस्ट्रेटर, राईट. आणि पण त्या जेव्हा त्या वरोऱ्याच्या आनंदनिकेतनच्या श्रमदान शिबिराला जायच्या आणि आल्यानंतर आम्हासमोर उभं करायच्या त्या पूर्ण, की आजच की आम्ही त्या श्रमदानाचे पार्टच आहोत. आणि फॉर्च्युनेटली माझं लग्न झाल्यानंतर माझे पहिले 6 महिने आम्ही आनंदनिकेतन वरोऱ्याला होतो आणि मी त्या श्रमदान शिबिरात काम केलं. मला काणगोबाईंची अगदी प्रत्यक्षाने आठवण झाली अगदी. ओके, भुसेबाईंनी मी खेळाडू पण होते, खो खो खेळायचे, कबड्डी खेळायचे, खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्या, राईट. NCC मध्ये काम केलं. NCC मध्ये एक काम, आम्ही जेव्हा अजिंठा येरोल्याला आमचा कॅम्प होता तेव्हा नांदेडकर मॅडमने मला डिसिप्लिन शिकवलं आणि तिथे आमच्या शाळेत आमच्या ग्रुपचं 4th महाराष्ट्र गर्ल्स बटालियन त्यांचं पहिलं गीत होतं. त्यांचा गीताला पहिला नंबर मिळाला. गीताचे बोल होते, हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, निधनी माझी छाती, असताना भूमीवरती उणे मला हो काय. ओके, म्हणजे माझी मजबूत दोन्ही हात असताना हे दणकट माझे बाहू, मजबूत माझी छाती, असताना दणकट बाहू, ओला या भूमीवर उणे मला हो काय. ओके, सो हे सगळं जे आहे ते सगळं या शाळेने आम्हाला भरभरून दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही घडलो. तुम्ही पण घडू शकता. माय बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच फॉर द व्यासपीठ अँड फॉर ऑल द टीचर्स अँड थँक्यू. थँक्यू. श्री शशिकांत जोग माहेरची आणि सासरची सौ जयश्री गाडगीळ. तसं पाहिलं तर धामणगाव हे माझं जन्मगाव, बापूसाहेब जोगांची मी नात म्हणून हे माझं आजोळही. पण मला इथे अध्ययन करण्याचा काही योग मात्र आला नाही. पण मात्र मला अध्यापन करायची संधी या संस्थेने दिली, त्याचकरता मी अत्यंत त्यांची आभारी आहे, ऋणी पण राहील. आणि या ठिकाणी अध्यापन करताना मला सगळ्यांचं जे प्रेम लाभलं सगळ्यांच्याकडनं, त्याकरता मी या संस्थेची आभारी आहे. इथे उपस्थित आदरणीय मंच, माझ्या सगळ्या शिक्षक सहकारी बंधू भगिनी, आजी आणि माझी प्रिय सगळ्या विद्यार्थिनी, आज या शाळेत आपण या अमृत महोत्सवानिमित्त जमलो आहे, हे तर आपलं परम भाग्य. आणि या संस्थापनामध्ये, या संस्थेमध्ये मला अध्यापन करायची जी संधी मिळाली त्याकरता मी माझं स्वतःला भाग्य समजते. आज या शाळेमध्ये पुन्हा ज्या वेळेला आपण जमलो त्यावेळेला माझ्या मनामध्ये अनेक आठवणी आहेत. पण वेळ बघता आणि सगळं बघता मला काही माझ्या ओळी ज्या कवितेच्या सुचल्या त्या कवितेच्या माध्यमातून मी माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. शाळेविषयी माझ्या भावना सांगताना, शाळेचं साजरं होत आहे अमृत महोत्सवी वर्ष, शाळेचं साजरं होत आहे अमृत महोत्सवी वर्ष. ऐकून मनाला खूप झाला हर्ष, कारण ही संधी यावी असं मलाही वाटत होतं की आदरणीय देशपांडे मॅडमच्या काळामध्ये हा अमृत महोत्सव होतोय आणि आपला सर्व व्यवस्थापन वर्गांच्या मदतीने हा अत्यंत उत्कृष्टपणे साजरा होताना दिसतोय. ज्ञानाची ज्योत सतत तेवत राहू दे मनामनात, दुमदुमध्ये धामणगाव नगरी सर्व शिक्षण क्षेत्रात. इथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्यामुळे मुलींनाही त्यांची स्वप्ने साकारता आली. या शाळेत मिळते वात्सल्याची ऊब इतकी, माया ममतेने सावरते रे ही सगळी. आता बदलते हिराबाईचे स्वरूप बघून, मन जाते हरपून आनंदून. नवीन काठ टाकून शाळेने सर्व क्षेत्रात उंचावत घेतली आहे भरारी. पंखात घेऊनी बळ अशीच घे उंचच उंच छान भरारी. ज्यांनी निस्वार्थपणे केले ज्ञानदानाचे कार्य हे रोप बहरण्यास, त्या सर्वांच्या आठवणीचा ठेवा आपण जपूया खास. आणि या आजच्या शाळेला, माझ्या शाळेला तिच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्हा सर्वांकडनं खूप
खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि या शाळेच्या आठवणीमध्ये किंवा ऋणानुबंधामध्ये तर नक्कीच आम्ही राहू इच्छितो. आणि असं म्हणतात की ऋणानुबंधाची फुलं कधीच कोमेजत नसतात. ऋणानुबंधाची फुलं कधीच कोमेजत नसतात. आठवणीच्या सुगंधाने ती सदैव दरवळत असतात. आपली होणारी आठवण हाच तो आपला सुगंध असतो आणि जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाचा हा सुगंध असाच दरवळत असतो. आणि आजच्या या अमृत महोत्सवी दिवसाकरता आपला सर्वांना माझ्याकडनं अनेक अनेक शुभेच्छा आणि शाळेची अशीच दिवसोगणिक भरभराट होत जावो हीच आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा. धन्यवाद. ही छोटीशी मुख्याध्यापिका त्यावेळेला विद्यार्थिनी होती आणि इतके वर्ष या शाळेत घालवल्यानंतर शाळेची पायरी जेव्हा चढले त्यावेळेला एकदम सगळा हा सोहळा पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की आज ही शाळा 75 वर्षाची झाली, अमृत महोत्सव होतो आहे. हा पाहायला मिळाला हे आपलं भाग्यच आहे. कारण आज माझं वय 83 वर्षाचं आहे आणि या शाळेबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. या कार्यक्रमासाठी मला भाषण तर फार काही छान देता येत नाही, पण मी 2 शब्द लिहून आणले ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आधी लग्नाआधीची मी कुमारी प्रणिता मुकुंदराव नेरकर म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभाई ताई नेरकर यांची लहान मुलगी. आणि आत्ता लग्नानंतर मी डॉक्टर सौ प्रणिता अजय शिंदे, कोल्हापूरला मी स्त्रीरोग म्हणून कार्यरत आहे. तर या शाळेमध्ये मी 1979 साली 5वीत प्रवेश घेतला आणि 1984 साली मी 10व्या वर्गात सर्वप्रथम आले होते. त्यावेळेस मी महाराष्ट्रात विद्यार्थिनींमध्ये दुसरी होते आणि मला मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी मला लिहिलं होतं की तुझा यशाचा पतंग असाच उंच उंच आकाशात भरारी घेऊ दे. आणि हे वाक्य मी नेहमी करता लक्षात ठेवलं. माझी विनंती आहे की सगळ्या विद्यार्थिनींनी नेहमी आपल्या यशाचा पतंग आकाशात उंच उंच भरारी घेऊ देत. काही पुढचं मी वाचून दाखवते की आजचा समारंभ खूप खास आहे. शाळेचा आज अमृत महोत्सव आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूल जेव्हा जन्माला येतं, चालायला बोलायला शिकतं, नंतर शाळेत जायला लागतं, तेव्हा हाच श्लोक ऐकत ऐकत मोठं होतं. आणि आपण कितीही मोठे झालो तरी ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले त्यांना आपण कधीच विसरत नाही. 1ली ते 10वी ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज या विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम हे 1ली ते 10वीतील शिक्षक करत असतात. एखादा सोनार जसा दागिना घडवतो किंवा कुंभार मडक्याला आकार देतो, तसे आपल्याला जीवनाला आकार देणारे, आपल्याला चांगले संस्कार देऊन आपल्याला घडवणारे शिक्षक या शाळेने देऊन आपले जीवन समृद्ध केले. या धरत्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. आज या शाळारूपी घरट्यातून उडालेला प्रत्येक पक्षी म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊन स्थिर स्थानात झाली आहे. या शाळेतल्या प्रत्येक आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहे. सगळ्या गमती आठवणी आम्ही आमच्या मनात अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवल्या आहे आणि त्याचा सुगंध आजही आमच्या मनात दरवळत आहे आणि दरवळत राहील. माझी शाळा या शब्दात आपले लहानपणीचे सर्व विश्व सामावले आहे. आज माझ्या सर्व जुन्या आठवणी जागा झाल्या आणि वाटले विसरून जावे सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. मला अतिशय आदरणीय शिक्षक वर्ग लाभला. या समारंभाने सर्व जुन्या शिक्षकांची आठवण झाली. आदरणीय कानगोबाई, पांडे सर, जोशी सर, शेळके सर, भगवते सर, नांदेडकर बाई, मोतीवालाबाई, घुसेबाई, गाडेकरबाई, गडकरीबाई, कापसेबाई, काळेबाई, हांडेबाई, बोकेबाई, देशमुखबाई, माझी आई प्रतिभाताई नेरकर आणि सिंधुताई नेरकर या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आज या शाळेने बोलावून मला जो सन्मान दिला, या शाळेत येण्याचे परत मला भाग्य लाभले, याबद्दल संस्थेची आणि शाळेची मी शतशः आभारी आहे. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत अशी मी प्रार्थना करते. पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्व गुरुजनांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मैत्रिणींनो आणि माझ्या कलिग सगळ्या, मी संगीता राठी. मी माझं बालपण पूर्ण माझ्या या संस्थेमध्येच गेलेलं आहे. 1लीमध्ये म्हणजे मला वाटतं ही शाळा हरिबाई म्हणून आहे. 4थीपर्यंत मी तिथे होती. 5वी ते 10वी मी या
हिराबाईमध्ये होती आणि नंतर मी आपल्या आदर्श कॉलेजमध्ये 12वीपर्यंत होती. आणि त्यावेळेस आम्हाला दुर्गाबाई कानगो म्हणून मुख्याध्यापिका होत्या आणि माझी मैत्रीण प्रणिता, आता तिने ज्या ज्या मॅडमचे सगळ्यांचे नावं घेतले, नेरकर मॅडम झाल्या, भुसे मॅडम झाल्या, नांदेडकर मॅडम झाल्या आणि गाडेकर मॅडम झाल्या, सगळ्या आम्हाला तेव्हा होत्या. आणि तेव्हा आमचं असं नातं होतं, आता पण असेल आहे मला माहीत नाही टीचर्सचं आणि यांचं, पण तेव्हा आमचं बिलकुल घरासारखं नातं होतं. मी तुम्हाला एक आठवण सांगते की 10वीची आमची एक्झाम होती आणि तेव्हा दुर्गाताई कानगो मॅडम यांना वाटत होतं की आपल्या इकडच्या मुली सध्या खूप चांगल्या आहेत, त्यांना चांगले मार्क्स मिळतील. प्रत्येक बोर्डचा पेपर झाला की त्या माझ्या घरी प्रत्येक त्या टीचरला पाठवायच्या. पांडे सर आमच्या जवळ राहायचे, गणित आणि सायन्सचे होते, ते आता नाही आहे आपल्यामध्ये, पण ते दररोज माझ्या इथे घरी यायचे आणि पाहायचे की तुझा पेपर कसा गेला, काही चुकलं का, एखादं चुकलं तर तू जास्त टेन्शन घेऊ नको. त्यामुळे मला इतका उत्साह राहायचा आणि दुसऱ्या दिवशी पण मी त्याच उत्साहाने आणि बिलकुल मनात भीती नव्हती आणि तशी मी जायची पेपरला. त्यावेळेस आमच्या म्हणजे मॅडम त्या होत्या, त्यावेळेस आमच्या संस्थेचे 4 विद्यार्थी नागपूर रिजनमधून मेरिट आले होते. त्यामध्ये माझा दुसरा नंबर होता. 2 सेफला हायस्कूलचे आले होते आणि 2 मी आणि प्रणिता दोघी आलो होतो. आणि त्यांनी आम्हाला इतकं एनर्जेटिक वाटलं आणि पुढचं पण आम्ही 11वी 12वी आमचं शिक्षण या संस्थेमध्ये झालं. त्यामुळे अजून यापेक्षा मी जास्त काय, मला सुरेखा त्यांनी सांगितलं की आपण हे करायचं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. त्या चुकीचा प्रचार करून मी पण माझी एक संस्था तिथे काढलेली आहे माझ्या गावी बुलढाणा म्हणून. त्याच हिशोबाने त्याचा पाया म्हणजे माझा या धामणगाव एज्युकेशन सोसायटीचाच पाया आहे. त्याचीच मोरल व्हॅल्यूज घेऊन मी आता तिथे माझी मागचे 15 वर्ष झाले माझी शिक्षण संस्था चालते. तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आणि येणार आहे आता मेडिकल कॉलेज, असं मी चालते आहे. पण याचा या इथल्या अनुभवाचा मला अतिशय फायदा झाला. या मोरल व्हॅल्यूज, बाकी अकॅडमिक तर सगळीकडेच होते, पण जो एक्स्ट्रा करिक्युलर व्हॅल्यूज असतात, ज्या मोरल व्हॅल्यूज असतात, त्या दुर्गाताई कानगो मॅडम आणि माझ्या इथल्या सगळ्या शिक्षक वृंदांनी माझ्याच्यात घडवला. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि इतकं बोलून मी माझे 2 शब्द समजते. सगळ्या शिक्षकांसाठी सगळ्या जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या मैत्रिणींकडनं. धन्यवाद. 1985ला या शाळेमध्ये रुजू झालो. याच्या आधी मी खामगावला टिळक राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून होतो. मी असा भाग्यवान आहे की या ठिकाणी आल्यानंतर संस्थेच्या लोकांनी माझं कौतुक केलं इंटरव्ह्यू मध्ये की आप तो बोले राष्ट्रीय स्कूल में से आए हो, आप तो राष्ट्रीय स्कूल में से आए हो, तो आप कुछ ना कुछ हमारे संस्था को देंगे, असं कौतुक करून माझा आत्मविश्वास त्यांनी वाढवला. आणि लक्ष्मीनारायणजी त्यावेळेला ते सिद्धार्थजी राठी बाबूजी होते आणि सर्व ज्येष्ठ होते, सुगंधनजी लुणावतजी होते. हे सर्व जेव्हा मला रस्त्यात किंवा केव्हाही भेटलेत माझ्या पाठीवरून हात फिरवायचे आणि मला असं प्रोत्साहन द्यायचे, काही ना काही मार्गदर्शन करायचे. असो त्याच्यानंतर मला या ठिकाणी दुर्गाताई कानगो, नेरकरबाई ह्या माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या यांनी पण माझं तसंच स्वागत केलं आणि मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी या ठिकाणी स्पोर्ट्स आणि भूगोल हा शिक्षक, भूगोल 8वी ते 10वी पर्यंत शिकवत गेलो बरेच वर्ष. आणि आमच्या मुली पहिल्याच वर्षी मी या ठिकाणी या स्टेजवर शारदोत्सवाचा कार्यक्रम होता, त्यावेळेला गाणं म्हटलं होतं माझी चल. कानगो बहिणी ते एकदम टिकलं आणि त्यांनी म्हटलं आपले हे गाणं 26 जानेवारीसाठी सादर करायचं आहे. आणि तेच गाणं इतकं अप्रतिम झालं, त्या गाण्यामध्ये एक मोठी नाव तयार केली होती आम्ही. जवळजवळ 150 मुली त्या नावेमध्ये ओलवण्यासाठी होत्या आणि मधली राग आम्ही 18 मुली तयार केल्या. त्यामध्ये आता एक मुली माझी विद्यार्थी अर्चना राठी आली आहे, ही होती आणि तिची दीपिका राठी. या मुलींनी अतिशय उत्कृष्ट असं नृत्य त्या ठिकाणी केलं होतं आणि 80-90 मुलींनी वल्लवण्याचं एक सारखं आणि जवळजवळ 50 फूट उंचीचं शीड असं तयार केलं होतं आम्ही, 50 फूट उंचीचं. आता ॲक्च्युली असं वाटतं की ती खरोखर नावच होऊन राहिली आणि वल्लवण्याची क्रिया सुद्धा एक सारखी होती. त्यामुळे सर्वांनी कौतुक केलं. त्याचप्रमाणे ती अर्चना अडचण ही बेत मल्लखांबमध्ये होती, छोटीशी होती एवढी, एकदम छोटी 5व्या वर्गामध्ये काहीतरी. तिचं खूप कौतुक मला फार म्हणजे अशी सालस मुलगी ती होती. असो या मुलींनी खूप मला प्रेम दिलं त्यावेळेला आणि या सर्व मुलींना मी माझ्या मुलीसारखं समजतो, अक्षरशः मुलीसारखं. कारण की ह्या मुली ज्या होत्या त्या माझ्या भावाच्या मुली ज्या होत्या त्याच्या वयाच्या होत्या, त्यामुळे मला फार आदर वाटायचा, प्रेम वाटायच्या मुली. असो मी माझ्या मूळ पदावर येतो आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला प्रेम दिलं, त्या सर्वांचा आभार.
आणि संस्थेने मला खूप खूप प्रेम दिलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आता मी गाण्याला सुरुवात करून माझ्या पाठ असेल ते म्हणतोच. माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल. तू चले तो छम छम बाजे मौजों की पायल ओ माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल. तेरा जीवन नदिया की धार है, तन है नैया मन पतवार है. तेरा जीवन नदिया की धार है, तन है नैया मन पतवार है. सुन वो माझी मौजों की पुकार है, थाम ले तू मस्त पवन का लहराता चल ओ माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल. आशाओं से नाता जोड़ दे, ये निराशा के बंधन तोड़ दे. आशाओं से नाता जोड़ दे, ये निराशा के बंधन तोड़ दे. सुन ओ माझी मौजों की पुकार है, थाम ले तू मस्त पवन का लहराता चल ओ माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल. थँक्यू खूप खूप धन्यवाद. मला वाटतं की आपल्याला आठवत असेल, दीपा तिच्या सोबत नेहमी असायची. दीपा राठी, अर्चना आणि दीपा यांची जोडी होती. आणि आज आपण जे नृत्य बघितले तसेच या दोघी पण आपल्याकडे सादर करायच्या, की अशाच आपल्या शाळेमधलं घडत गेले आहे. आणि आता आल्यापासून मी बघते सगळ्यांची एक्साइटमेंट, सगळ्या आमच्या माजी विद्यार्थिनींची एक्साइटमेंट, आणि बऱ्याच जणांनी बरंच काही सांगितलेलं आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की ही शाळा, ही इमारत हे आपलं घर आहे. ही काही शाळा वाटलीच नाही आम्हाला कधी. घर आणि शिक्षक म्हणजे आमचे पालक आहे, यांनीच आम्हाला घडवलंय आणि त्यांच्याचमुळे आज आम्ही इथे उभं राहू शकतोय. खरं म्हणजे हा आमच्यासाठी एक कृतज्ञता दिवस आहे. दुसरं म्हणजे शाळेची गंमत सांगायची म्हणजे आम्हाला पांडे सर होते गणिताला, आणि पांडे सर खूप मेहनत करून घ्यायचे आमच्याकडून, खूप अभ्यास करून घ्यायचे, आणि कधी कधी खूप कंटाळा यायचा, खूप राग पण यायचा सरांचा. पण ती जी मेहनत करायची सवय त्यांनी लावली त्याचा आजही खूप उपयोग होतोय. म्हणजे नुसती शाळा म्हणजे शाळा नाही आहे की इथे त्यांनी आपल्यामध्ये जीवन मूल्ये सगळी हे केलेली आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. मला एक अजून उदाहरण द्यायचं आहे. मी प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे एक पेशंट आले होते, जिचा हात फ्रॅक्चर झाला होता. एक वडील आपल्या मुलीला घेऊन आले होते. तर ते म्हटले की असं असं आहे आणि माझी मुलगी इथे हॉस्टेलवर राहते, पण मला फार काळजी वाटते. मग बोलता बोलता ते म्हणे की मॅडम तुमचा आवाज जरा भाषा जरा विदर्भातली वाटतेय. तर मी म्हटलं हो, मी धामणगाव रेल्वेची आहे. तर ते म्हटले की धामणगाव रेल्वे म्हणजे तुम्ही कानगावांच्या शाळेत शिकले असाल. मी म्हटलं हो, आता मला टेन्शनच नाही म्हणे माझ्या मुलीचं, मी बिनधास्त तुमच्या भरोशावर सोडून जातो तिला. म्हणजे कुठे कुठे शाळेचं नाव आहे, आणि आपल्या शाळेने असे असे मोठी घडवलेले आहे. आता संगीताताई, प्रणिताताई, ममताताई या सगळ्या कुठल्या पदावर आहेत आणि किती मोठे मोठे काम करतात आहे. ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, आणि हे शाळेने आम्हाला दिलेलं आहे, म्हणून आम्ही काहीतरी करू शकतो. तर या आताच्या ज्या विद्यार्थिनी आहे त्यांनाही हे सांगते की शाळा समजू नका, हे घर आहे, आणि शिक्षक रागवले तर ते तुमचं पदक
पण खूप काही मला लिहून दिलेलं आहे. शाळेत त्यांना यायचं होतं पण येऊ शकलं नाही, तर त्यांचं पण मी पत्र आणलं आहे शाळेसाठी. तर मेन हे सांगायचं की आज आम्ही सगळेजणी माझी विद्यार्थिनींकडून शाळेला खूप खूप धन्यवाद, आणि तुमच्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो हे आयुष्यभर कृतज्ञता आमच्यामध्ये राहील. त्रिवेणी कान्होबाईंचे भारदस्त व्यक्तिमत्व आणि प्रभाव. पांडे सर, जोशी सर, शेळके सरांचे गणितांचे सराव, भुसे मॅडमची कवायत आणि पत्के सरांची गाणी, गडकरी मॅडम, खांडे मॅडम यांची भाषेची शिकवणी, आणि आठवतो तो शारदा उत्सव मध्ये केलेला गोपाल काळा. कसे विसरू शकतो आम्ही सर्व आकाशी सरांची चित्रकला. इथे शिकवलेल्या शिकवणींचे नेहमी राहते स्मरण, आणि या शाळेने दिलेली आहे आम्हाला ज्ञानाची अमृत ठेवण. हिराबाई गोयंका कन्या विद्यालय आमची ही शाळा अशीच नेहमी बहरत राहावी, आणि इथल्या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठावी. शिक्षणाची ही संस्था अखंडित प्रवाहित राहावी. ही कविता माझ्या बहिणीने लिहिलेली आहे, सीमा मुंदडा 93 बॅच, आणि ती येऊ नाही शकली, पण तिच्या भावना आणि माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या. आणि शाळेने आम्हाला या सोहळ्यात आमंत्रित केल्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे मनापासून आभार. 75 अमृत महोत्सव दिनानिमित्त मी आरती तावडी लोया बॅच 2000 आपल्या समोर एक कविता प्रस्तुत करून आपले मनोगत व्यक्त करणार आहे. कन्या शाळेचा हा सोहळा खास 75 वर्षांचा सुवर्ण इतिहास, ज्ञानाच्या मार्गावर घडवलं आयुष्य, संस्कारांनी सजवलं स्वप्नाचं विश्व. क्रोशाचे धडे, बुक्यांची कला, झाडांच्या पानांमध्ये सौंदर्याची गाथा, अतिथींचं स्वागत हसऱ्या फुलांनी, शाळेच्या प्रेमळ स्नेहाळ आठवणींनी. रोजचा राष्ट्रगानाचा मंगलनाद, बँड आणि फ्लूटने उभा केला अभिमानाचा थरा. मैदानावर वर्ग, सूर्यकिरणात ज्ञान, शारीरिक आरोग्याचा दिला अनमोल ज्ञान. शनिवारी गुंजे रामरक्षेचा गजर, आध्यात्मिक शक्तीने सजला प्रत्येक नजर. शारदा देवी उत्सवाचा रंग अनोखा, 3 दिवसांचा सोहळा अतिशय लोभस. NCCने दिले देशभक्तीचं बळ, सुरक्षाच्या धरांनी घडवला आत्मविश्वासाचा तळस. खेळांनी फुलवला ऊर्जेचा सागर, प्रत्येक विद्यार्थिनी ठरली आत्मनिर्भर. आज जेव्हा भेटलो 75 वर्षानंतर, आठवणींनी मन जर्जर भरतं. धन्य ती शाळा, ती शिक्षिका मंडळी, ज्यांनी घडवला आमचं उज्ज्वल आयुष्याची काव्यकार. कन्या शाळा तुझा नाम अमर राहो, विद्यार्थिनींच्या जीवनात तुझा प्रकाश सदा राहो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझं योगदान, तुझ्या प्रेमळ छायेतच फुलला आमचं जीवन. धन्यवाद. शिस्तबद्धता, ध्येय आणि उद्दिष्ट. शिस्तबद्धता ही आजचा दिवस आपला कठीण करू शकते, पण उद्याचा दिवस हा आपला खूप सोपा करू शकते, इझी करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे एम अँड मिशन, ध्येय आणि उद्दिष्ट. हे ह्या आपल्या सक्सेसचे 2 पंख आहेत, हेच मी इथे सांगू शकते ते. आणि ह्याच गोष्टीचा पाया मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला पण घातलेला आहे. ह्या शाळेला माझ्या हृदयाच्या कप्प्याकप्प्यातून खूप खूप धन्यवाद. सर्व शिक्षकवृंद, सर्व माझे पूर्ण पालकमंत्री म्हटलं तरी चालेल, आम्ही ज्या शाळेत शिकलो, मला सगळ्यांना फक्त पहिले आम्ही लहानपणी काय शिकायचं, फक्त एकच निबंध लिहायला यायचं होतं, माझी शाळा. आता मला सांगा, सगळ्यांनी आत्तापर्यंत म्हटलं की माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, पण मला हे विचारायचं आहे प्रत्येकाला कि आप लोगों ने जितने भी जो भी अभी तक बोले 2 शब्द, क्या आपने अपने बच्चों को मराठी मीडियम में डाला? सबको माझी शाळा का सब जन बहुत गर्व कर रहे हैं. यहाँ पे हमें बुलाया, हमें संधि दी, हम सब पढ़े लिखे, हम सब आगे बढ़े, ये सब सत्य. लेकिन आप इसमें से जितने भी पालक वर्ग होंगे, सिर्फ हाथ ऊपर करो जिन्होंने भाषण दिया कि भाई उन्होंने अपने बच्चों को ऐसे मराठी मीडियम स्कूल में डाला.
अपने तक सीमित मत रखो। माझी शाला का अर्थ है कि अपने बच्चों को भी हमने जो किया वो देख लो। और मैं तो एक आपको मेरा अनुभव बताती। मेरे को 1980 की बैच है हमारी, तो भले ही हम उस वक्त मैथमेटिक्स में मेरा हमेशा अव्वल नंबर रहता था। जोशी सर थे हमको। एक बार मेरे को 149 मार्क मिले आउट ऑफ 150। एक मार्क के लिए मैं बहुत रोई, लेकिन सर ने बोला कि जब आपका कुछ गलत तो वही होगा, लेकिन मेरा कॉन्फिडेंस तक नहीं मैं गलत हो सकती नहीं, मैथ में मेरे को आउट ऑफ होना। तो भागवत सर भी थे, बोले एक बार चेक कर लो। उन्होंने चेक किया तो बोले देखो 1 मार्क तो बढ़ गया, आपका आउट ऑफ है। तो मैं खुशी इस बात की नहीं हुई मुझे कि आउट ऑफ मिले, लेकिन उन्होंने जो शून्य का अर्थ समझाया वो आप सब समझ लो। 199 में भी यदि शून्य मिलाया कितने बनेंगे? 200। तो जीरो का महत्व जो मराठी स्कूल है, जो जीरो को जान गया वही मराठी स्कूल में अपने बच्चों की एडमिशन करा था। सिर्फ ऐसे बोलो मत माझी शाला माझी शाला, और अपने बच्चों को एक बार स्कूल के दरवाजे तक आने दो, बोलो हम भी यहीं पढ़े। कोई डालने तैयार नहीं है, सिर्फ सब जन को बोलना बहुत अच्छा लगता है कि भाई मराठी मीडियम है, कांगो मैडम थे, हम भी यहीं पढ़े, नतीजे भी यहीं से सीए हुई, कल ही इसका रिजल्ट आया। क्या ये पीछे है? अरे सिर्फ स्कूल यानी नाम में ही नहीं है कि भाई मराठी मीडियम है। आजकल तो देखो सबसे बड़ी स्कूल कौन सी है जहाँ ज्यादा फी? कोई कांगो मैडम को याद नहीं करता, कोई हीराबाई स्कूल को याद करता नहीं। इन्होंने तो ये अमृत महोत्सव रखा, हम सब यहाँ आए। अपने बच्चों को किस किस ने भेजा? सब जो कम लेवल वाले लोग हैं, आज जो स्टेज पे बैठे हैं, यहाँ जो इतने सब लेडीज बैठे हैं, तो ईमानदारी से बोलना 25% बच्चे तो भी अपन मराठी स्कूल में पढ़ा रहे होंगे, तो इस स्कूल का सबको वाह वाह करने का अधिकार है। अरे अपन पढ़े, अपने बच्चे क्यों नहीं पढ़ सकते? सिर्फ पढ़ाई करना म्हणजे स्कूल वाली बात नहीं है, पढ़ना हर एक को खुद को है, कर्म करना हमें अपने आप को है। आज मेरी भतीजी कुमारी महिमा दिलीप कुमार जी मुंदड़ा, कल ही उसका सीए का रिजल्ट है, इसी हीराबाई के स्कूल से पढ़ी, मैं इसी हीराबाई के स्कूल, और मेरा बच्चा भी ऐसे ही मराठी मीडियम में पढ़ के आज नागपुर गया। आज भले ही नागपुर पढ़ रहा, बाद में तो दाल नहीं है, लेकिन बच्चे सिर्फ बोलते हैं हीराबाई जैसी स्कूल नहीं, यहाँ के टीचर स्टाफ जैसा स्टाफ नहीं, लेकिन हम अपने बच्चों को एडमिशन कराने तयार। जोरदार टाळ्या वाजवल्या ताईंसाठी। आणि मला असं वाटतं खूप छान ताई, मला महिलांना या ठिकाणी सत्कार करायला बोलवते आहे। शून्याचा अर्थ म्हणजेच मराठी शाळा। महिमा पूर्ण जीवन या ठिकाणी शून्य आमंत्रित आहे नाही ताई, आपण महिमाला या ठिकाणी आमंत्रित करतोय की कालच तिचा निकाल लागलाय, तिचा पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करूया, स्वागत करूया। की आमच्या हिराबाई गोयंका कन्या विद्यालयामधनं 2016 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेली ही माझ्या बॅच मधली विद्यार्थिनी आहे। मला खूप खूप आनंद वाटेल। तयार केला असेल, काहींना बाहेरगावी जायचं असेल तर तरी पण कोणीही भोजन केल्याशिवाय जाणार नाही, ही माझी आग्रहाची आपल्याला विनंती आहे, याचं सगळ्यांनी लक्षात घ्यावी। कुठली बॅच सुरू आहे? मी सांगू इच्छिते की ही शाळा म्हणजे शाळा नाही आहे, ही घरच आहे आपलं, आणि इथे आपल्याला सगळे जो फाउंडेशन म्हणतात तो फाउंडेशन आपलं इथे झालेलं आहे। मी माझं ओळख करून द्यायचं राहिलेली आहे माझी। मी सुजाता रघुनाथ कुलकर्णी, आताच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ देशपांडे मॅडमची मी धाकटी बहीण आहे, आणि माझं आता सध्याचं नाव साक्षी हवालदार आहे, आणि मी वाशिमला असते। मी पण टीचिंग प्रोफेशनमध्येच आहे, पण मी माझं टीचिंग प्रोफेशन जे आहे ते खूप उशिरा सुरू केलं, कारण माझ्या फॅमिलीवर थोड्याशा मला हे होत्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या पार करून नंतर मग माझ्या मिस्टरांनी मला पण खूप कोऑपरेट केलं, आणि मी आता शाळेत वाशिमला मी शिक्षिका म्हणून काम करते, आणि मला शिक्षिकाच व्हायला आवडायचं म्हणून मी शिक्षिकेचंच काम करते। माझं MSc BEd झालेलं आहे, आणि मला एक सांगायचं आहे की मी खूप लेट एजेसमध्ये मी सुरू केलं माझं टीचिंग, पण मला कधी कुठे प्रॉब्लेम गेला नाही की मला उभं राहायला लागलं। समजा एखादा कार्यक्रम असला आणि तो जर तुम्हाला कंडक्ट करायला सांगितलं तर मला प्रॉब्लेम गेला नाही, किंवा मला फेस करताना खूप डिफिकल्टीज गेल्या नाही। आता ह्याचं रहस्य काय आहे? तर ह्याचं रहस्य ही माझी शाळा आहे, की जिने मला लहानपणापासून संधी दिली, आणि आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थीनी ही डेव्हलपच करून ते पाठवतात,
असं कुठेच त्यांचं, आणि त्यांची ऑल साइडेड डेव्हलपमेंट करून ते हे करतात. म्हणजे त्यांना स्पोर्ट्समध्ये डेव्हलप करतात, सांस्कृतिक डेव्हलप करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे सायन्स एक्झिबिशन व्हायचं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट करायचं. आणि आम्हाला स्पेशल थँक्स पांडे सरांना द्यायला आवडेल की ते आमच्यावर विशेष हे घ्यायचे, मेहनत घ्यायचे, आणि त्यांनी आमचा इतका पाया चांगला करून घेतला आहे की त्याच पद्धतीने मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायला उत्सुक असते. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की धामणगाव एज्युकेशन सोसायटीसारखी सोसायटी मी पूर्ण महाराष्ट्रात बघितलेली नाही आहे. कारण की इथे जो सगळ्यांचा एक बॉन्डिंग आहे, म्हणजे संस्था चालक, त्याच्यानंतर शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, ह्या सगळ्यांचं एकमेकांचं ट्युनिंग आहे आणि त्याच्यामध्ये कुठे तो बंध निखळत नाही. त्यांचं जे काम आहे असं स्मूथली चालतं. आणि इतका मोठा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने अरेंज करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी संचालकांचं तर मी धन्यवाद मानतेच, पण जो स्टाफ आहे त्यांचं जे एकमेकांशी बॉन्डिंग आहे त्याचं मोठं रोल प्ले करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या विद्यार्थिनींचं पण सुद्धा आपल्याला धन्यवाद मानावं लागेल की सगळ्या भेटतो आपण, या निमित्ताने आपण एकत्र आलो आहे. आणि ते जुने क्षण, आणि जसं संगीताताई ही आमची आयडियल होती, संगीता राठी लड्डड ज्या आहेत त्यांचे मार्क आमच्यासमोर नेहमी असायचे. आणि आम्हाला आमचे आईबाबा किंवा आमचे टीचरही हेच सांगायचे की तिचा अभ्यास असा असायचा की कोणत्या पेजवर, कोणत्या लाईनवर कोणतं वर्ड आहे हे तिला माहिती असायचं. म्हणजे विद्यार्थिनीसाठी मी हे सांगते आहे की तुम्ही पण अशाच होऊ शकता. आपल्याकडे सगळे हिरेच आहे, म्हणजे आता कोणत्या हिऱ्याचं नाव द्यावं ते माझ्या लक्षात येत नाही, पण असेच तुम्हालाही चमकायचं आहे. आणि त्याच्यासोबत धामणगाव एज्युकेशन सोसायटीचं सुद्धा नाव, तुम्ही ॲब्रॉड जा किंवा इंडियात राहा, जिथे काही असाल तिथे तुम्हाला चांगलंच करून दाखवायचं आहे. आणि हां, आणखीन एक गोष्ट आम्हाला शिकवली गेली की तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे, त्यानुसार तुम्हाला पॉझिटिव्हच राहायचं आहे, आणि जे काय करायचं आहे ते पॉझिटिव्ह करायचं आहे, आणि बेस्टमधलं बेस्टच द्यायचं आहे. तुम्ही मराठी आहे की इंग्लिश आहे ते नाही मग काही माइंड करत, फक्त तुम्ही कसं करता ते महत्त्वाचं आहे. आणि तुमचा ॲप्रोच टू द तुमच्या वर्ककडे पूर्ण डेडिकेटेड असेल तर तुम्ही, मला वाटते, सक्सेसफुल व्हालच. तुमचं कोणतंही जरी क्षेत्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कर्तृत्ववान व्हाल, अशीच मला अपेक्षा आहे. आणि धामणगाव एज्युकेशन सोसायटीला मी असेच उत्तरोत्तर अधिक सुंदर कार्यक्रम त्यांनी घ्यावे आणि आम्हाला बोलवावं अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. थँक्यू. अभी करंटली मैं कैलिफोर्निया में रहती हूँ और ह्यूमन की लाइफ में टीचर का बहुत बड़ा योगदान होता है. आज जो भी हम हैं यहाँ की टीचर की वजह से हैं, इसलिए सारे टीचर्स जो हमारे मार्गदर्शक बने उनके लिए बहुत 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 थैंक यू. और आई थिंक लकी एक्चुअली कि हम स्कूल में पढ़े, और आई थिंक मोर लकी दैट आई एम हियर टुडे. थैंक यू. और सभी सहपाठी जिनके साथ हम खेल के पढ़े हुए हैं, सुरुवातीला माझ्या विद्यार्थिनींनी सगळ्यात पहिले सांगा आपल्या शाळेचं नाव काय? आपण आपल्या शाळेचे हिरेच, बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज आम्हाला बोलून खरंच खूप आनंद झाला की सगळ्याजणी आम्ही भेटतोय. वाटतच नाहीये की एवढं मोठं झालं आम्ही, लहानपण आमचं जागं झालं. आणि सगळ्यांनी सगळ्यांचे मनोगत खूप छान तऱ्हेने व्यक्त केले आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की 10वी मध्ये झालेला सेंड ऑफ, राईट, 10वी मध्ये झालेला सेंड ऑफ हा आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तो म्हणजे आमच्या जीवनातला अतिशय भावनिक क्षण. आणि एक आठवण जागी करायची आहे या ठिकाणी जेव्हा आपण होतो आणि सगळ्यांनी साथ द्या. ओके, राईट. टेंभुर्णे मॅडम आल्या होत्या आमच्या बॅचला आणि त्यांनी एक आपल्याला गाणं शिकवलेलं होतं, एक मोठा डोंगर. ओके, टेंभुर्णे मॅडम प्लीज प्लीज. तर सगळ्यांनी मोठ्या आवाजात हे गाणं आठवत असेल तर, एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड. ओके, टेंभुर्णे मॅडम. माईक असेल तर प्लीज. पूजनीय संस्थापक श्री श्रीनारायण जगदेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करते. आदरणीय मंच, आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या सगळ्या सिनियर शिक्षिका, प्रणाम सर्वांना. माझ्या सह शिक्षिका, विद्यमान स्टाफ माझा
आत्ताच्या विद्यार्थिनी आणि माझ्या या माजी विद्यार्थिनी खूप आठवणी आहेत, पण यांच्या आग्रह खातर मुलींच्या गाणं आपण सोबत म्हणूया. तुम्ही पण म्हणू शकता बेटा सगळ्यांनी. सगळ्यांना म्हणायचं आहे, सगळ्यांना. पण घाई नका करू बेटा, सावकाश सावकाश म्हणायचं, मग काही नंतर करायचे. आधी सावकाश. एक डोंगरावर झाड, झाडावर बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर घरटे, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर पाने, पानात घरटे, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर पाने, पानात घरटे, घरट्यात बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर पाने, पानात घरटे, घरट्यात अंडी, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर पाने, पानात घरटे, घरट्यात अंडी, अंड्यात पिल्लू, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. एक मोठा डोंगर, डोंगरावर झाड, झाडावर फांद्या, फांद्यावर पाने, पानात घरटे, घरट्यात अंडी, अंड्यात पिल्लू, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी सगळ्यांचा फार आभारी आहे. त्यांनी माझी आठवण काढली, या संस्थेत मला यायची संधी दिली. माझ्या आजोबांनी 1950 वर्षी या शाळेचं बांधकाम केलं. पण आपण म्हणतो ना की घराला घरचं वातावरण घराच्या भिंतींमुळे मिळत नाही, त्यात राहणाऱ्या माणसांमुळे मिळतं. तसेच या शाळेतल्या भिंतींमुळे या शाळेची कदर नाही आहे, पण या शाळेत जे घडून आणलं ते बघून माझ्या आजोबांना खूप खूप आनंद होईल आणि त्या तुम्हाला खूप आशीर्वाद देतील. आणि माझा हा पहिला प्रसंग आहे की मी या शाळेचं एवढं मोठं स्वरूप बघितलं आहे आणि मला खूप मोठी खंत वाटते की मी आजपर्यंत या शाळेच्या जी सोसायटी आहे किंवा ही शाळा आहे, ही माझी शाळा आहे. मी इतक्या वर्षी ते राहिली, पण मी या शाळेशी जुळली नाही. जुळावंसं खूप वाटलं, पण त्या काळात असंच नेहमी म्हणायचे की तुम्ही मुली, तुम्ही काय करता, तुम्ही तिथे जाऊन बसाल का, नाही तुम्ही कशाला पुढे पुढे होता. मला कधी पुढे होऊ दिलं नाही, पण माझी खूप मोठी खंत राहिली आणि मी या शाळेशी जुळली नाही. पण मला आज या शाळेशी जुळावंसं वाटते. या पूर्ण सोसायटीशी जुळून नेहमी या धामणगावला यायची संधी आज मिळाली. तशी वर्षातून कमीत कमी एकदा तरी मी इथे येऊन या शाळेचा आनंद घ्यावं. आणि या शाळेने जे घडवलं ते माझ्या आजोबांनी सुद्धा स्वप्नात बघितलं नव्हतं. त्यांना तर 1950 साली म्हणजे त्या वर्षी असं होतं की मुलींना शिक्षण नशीब नव्हतं, तर त्यांचं मोठं ते होतं की मुलींनी पुढे यावं, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं.
पण त्यांचं स्वप्न साकारण्याचं जे काम केलं ते एज्युकेशन सोसायटीने केलं. त्यांचा खूप मोठा भरा आहे यासाठी. तर मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते, पूर्ण एज्युकेशन सोसायटी. आणि माझ्या काळात तर लक्ष्मीनारायण बाबाजी होते, त्यांनी पण खूप कामं केले. पण आम्ही खूप लहान होतो, त्याच्यामुळे मी कधी त्यांना हे सांगितलं नाही की आम्हाला या सोसायटीशी जुळायचं आहे. पण मला आज इथे येऊन खूप खूप आनंद वाटलं. मला जी संधी दिली, ज्यांनी बोलवलं, देशपांडे मॅडमचं फोन आलं, तर मला खूप खूप आनंद वाटलं की मला या कार्यक्रमात माझ्या शाळेत बोलवलं आहे. तर मी त्यांचं पण खूप आभार मानते की त्यांनी मला आवर्जून इथे बोलवलं. दोनदा त्यांनी विनंती केली की तुम्ही नक्की या. आणि मी माझ्या माहेरी आली आहे, खूप वर्षानंतर मी मराठीत बोलते आहे. तर हा माझा माहेर आहे, त्याच्यामुळे माहेरच्या लोकांनी मला काही माझं चुकलं असेल तर ते नक्की माफ करतील ही मला नक्की माहिती आहे. सासरची मंडळी थोडीशी माफ करताना थोडंसं मोठं मन घेत नाही, पण माहेरची मंडळी तरी घेतेच. त्याच्यामुळे मी माझ्या माहेरी 27 वर्षानंतर आली आहे. तर मला या सोसायटीनी नेहमी इथे बोलावं आणि मी या सोसायटीशी जुळून काहीतरी करता आलं पाहिजे मला, याची जाणीव आज मला सगळ्यांनी करून दिली. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. आणि माझं म्हणजे मला जे आनंद झाला आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. असं वाटलं की मी ही जे जग आहे तुमचं हे आधी बघितलं नाही. आज हा जग बघून, माझी शाळा बघून खूप खूप आनंद होते आहे मला. धन्यवाद. शाळेचं कुशल नेतृत्व करणारे आदरणीय बाबूजी, मंचावर उपस्थित म्हणजे आजच्या कार्यक्रमात म्हणजे धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कार्यकारिणीच्या अध्यक्षा शोभाताई यांना आज मला या ठिकाणी पाचारण केलं, या कार्यक्रमाला बोलवलं, याच्याबद्दल इतका अवर्णनीय आनंद झाला की मला तो शब्दात व्यक्त करता येत नाही. 1950 साली ही शाळा सुरू झाली आणि त्या शाळेची विद्यार्थिनी होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यानंतर नुसतं ते विद्यार्थिनी म्हणून झाली तर लगेच मला शाळेचं म्हणजे शिक्षिका म्हणूनही कार्य करण्याचं आणि शेवटी निवृत्त मुख्याध्यापका होऊन निवृत्त होण्याचं भाग्य मला लाभलं. करू शकत नाही. धामणगावातल्या याच्यात सगळ्यात म्हणजे या तुम्ही आता सगळे हिरकड्या परदेशात गेला, इकडे निरनिराळ्या क्षेत्रात नाव गाजवलं, ह्या सगळ्यांनी आपल्या याच्यातून भाषणातून व्यक्त केलं. जे संस्थेबद्दल बोलायचं होतं, चांगले संस्कार देणारी शाळा, आपली शाळा म्हणजे माहेर वाटणारी शाळा, हे सगळं झालं. पण या सर्वाचं मूळ म्हणजे आपल्या शाळेचे संचालक मंडळ आहे याच्यामध्ये आहे. धामणगावामध्ये सारखं म्हणजे संचालक मंडळ दुसरीकडे कुठे पाहायला भेटत नाही. सगळ्यांना अगदी घरगुतीप्रमाणे आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून ते वागवतात. आणि पूर्वीपासून आदरणीय बाबूजी पासून त्याच्यापासून सगळ्यांना अगदी जिव्हाळा, कोणाला असं वाटत नाही की हे म्हणजे यांच्यामध्ये आपल्यामध्ये स्टाफमध्ये काही दुरावा आहे म्हणून. आणि विद्यार्थिनी म्हणून चांगले संस्कार घडतात, चांगल्या याच्यामध्ये दूरपर्यंत नाव गेलं. कित्येक विद्यार्थी आम्ही हिरावेच्या विद्यार्थिनी आहोत याचा अभिमान बाळगतात. आणि सगळ्यांना मी भाषण करणार नाही, सगळ्यांनी जे सांगायचं ते सांगितलं. मी फक्त माझे शुभाशीर्वाद वयाच्या याच्याने देते आणि शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे सांगितलं, देश विदेशात हे नाव पोचलेलं आहे शाळेचं. सगळ्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थिनींनी नाव गाजवलेलं आहे. मला कधी म्हणजे खूप म्हणजे कडक शिक्षिका असंच माझी प्रतिमा आहे. मी म्हणजे खूप असं जिव्हाळा किंवा असं हे म्हणून नाही, पण परंतु शिस्तीच्या बाबतीत मी फार कडक होती. आणि त्याच्या बाबत म्हणजे काम पडलं तर रागवायची. आणि सगळ्यांच्या मनात परवाच्या दिवशी 2 लहान मुली असल्या, आजी तुम्ही खूप कडक आहात. म्हटलं कोणी सांगितलं का तुला? आम्हाला कळलं तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खूप रागवायच्या म्हणून. म्हटलं बरं तू सांगितलं. म्हटलं हो तशीच
हळूच होते म्हटलं. रोज संध्याकाळी त्या छोट्या मुली माझ्या घरी येतात आणि मला मग हळूच आपलं सांगतात, तुम्ही खूप कडक होता ना, तुम्ही रागवत होता ना. म्हटलं हो मी रागवत होती, सगळ्यांना रागवत होती म्हटलं मी. म्हणजे मला फार प्रेम काही करता नाही आलं, पण विद्यार्थीने मला सांगतात मॅडम तुमच्या शिस्तीतही म्हणजे एक प्रकारचा आम्ही घडलो, आम्हाला तुमच्यामुळे आम्ही घडलो असं म्हणतात. तेव्हा मला सगळं भरून पाहतं. सुनीता मला या ठिकाणी बोलावलं, मी सगळ्यांचे आभारी आहे आणि वयाच्या ज्येष्ठतेने मी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देत आहे. असा चमकत राहा. मी इथपर्यंत येऊ शकली हे माझं मी परमेश्वराचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला नेमलं. सुनीता संध्या म्हणजे सगळ्यांचे मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. अशी उत्तर तो प्रगती. श्री नारायण जी अग्रवाल. ही विद्येची सरिता सतत अखंड वाहत राहावी म्हणून आपलं आयुष्य घालवणारे स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल, महान दानदाते, ज्यांच्यामुळे या शाळेची इमारत उभी राहिली ते श्री गोयंकाजी यांना मी अभिवादन करते. मला वाटतं सगळ्या विद्यार्थिनीच आहे आपण, पण अध्यक्ष भाषण सुरू असताना आपण कसं बसतो सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता थोडा वेळ अवधी राखून तुमच्या गप्पा थोड्या कमी कराव्या. नंतर तुम्हाला विद्यार्थिनी आहे आणि आज मी अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक माजी विद्यार्थिनी म्हणून आपल्या समोर उभी आहे. सन्माननीय मंच, येथे खास पाहुण्या म्हणून आलेल्या सर्व हिरकण्या, या शाळेच्या माजी विद्यार्थिनी, माझे गुरुजन वर्ग, शिक्षक शिक्षिका वृंद आणि विद्यार्थिनी मैत्रिणी, आज हा सोनियाचा दिवस उगवला आणि 1950 साली ज्या शाळेची स्थापना झाली होती एका ध्येयवादी व्यक्तीमुळे, त्या शाळेचा हा 75वा वर्ष आपण अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. आणि आज त्याच ते जे साजरं करणं आहे त्याच्यामध्येच हा सोनियाचा क्षण उगवला आणि आपल्या माजी विद्यार्थिनींना आम्ही इथे एकत्रित केलं. हा माझ्या मते तर हा अगदी एक अमृत योगच आहे की अमृत महोत्सवाला या सगळ्या हिरकण्या इथे एकत्रित झालेल्या आहेत. शाळा म्हटली की मला असं वाटतं शिस्त, सहनशीलता, धैर्य, शिक्षणासोबत या सगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकत असतो. आता स्वर्गीय कांगो मॅडम यांची शिस्त, नेरकर मॅडम जे आता स्टेजवर बसलेल्या आहेत त्यांची शिस्त, त्या अतिशय कडक होत्या. पण मला असं वाटतं त्यांचा जो कडक स्वभाव होता त्याच्यामुळेच आम्हाला शिस्त लागली आणि आम्ही हळूहळू घडत गेलो. आणि खऱ्या अर्थाने या शाळेमध्येच आपल्या आयुष्याला आकार मिळत गेला आणि आपलं व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि म्हणूनच आज इथे आलेल्या ज्या हिरकण्या आहेत त्याच्यापैकी कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर, कोणी सायंटिस्ट, वकील, सुगड गृहिणी आणि सुगड माता पण आपल्यामध्ये आहेत. या मुलींनी जसं यश मिळवलं तसंच आपल्या या सध्याच्या विद्यार्थिनींनी मिळवावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि यासाठी या मुलींच्या मागे आमचे सर्वांचे म्हणजे माजी विद्यार्थिनींचे, माजी गुरुजनांचे आशीर्वाद तर आहेतच, पण सोबत धामणगाव एज्युकेशन सोसायटी, आता विद्यमान शिक्षक शिक्षिकावृंद, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे यांना पाठबळ आहे. म्हणून तुम्हा मुलींनी खूप 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 प्रगती करावी असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. माझे विद्यार्थी, समर्पित कर्मचारी, प्रिय विद्यार्थी आणि प्रिय अतिथी, आपल्या शाळेची 75 गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी मी आज या प्रतिष्ठित संस्थेची माझी विद्यार्थिनी, शिक्षिका म्हणून तुमच्यासमोर आहे. याचा मला अपार अभिमान आणि कृतज्ञता आहे. हा केवळ महोत्सवच नाही, उत्कृष्टता, लवचिकता आणि शिक्षणाप्रती बांधिलकीच्या प्रवासाची ती साक्ष आहे. आणि त्यामुळे मॅडमनी आपल्या मनोगत जे खूप छान मनोगत या ठिकाणी दिलेलं आहे, पण थोडं वेळेच्या अभावी मी इतकंच या ठिकाणी व्यक्त करते आणि मॅडमला
माझ्यातर्फे आणि सगळ्यांतर्फे मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. आणि यानंतर आपला हा आजचा कार्यक्रम आपल्याला स्नेहपूजनाने समाप्त आहे. पण स्नेहपूजन करता करता काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी साजरं करू शकतात. माझी विद्यार्थिनी है त्यांच्यातर्फे एकदा मी मन है बनाया उस अवसर पर हम सबको आग्रह से बुलाया. धन्य भाग हमारे आभार 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 दिल के गहराई से आप सभी का आभार कि आज आप सब ने हम बिछड़ी सहेलियों को मिलाया और हमारा बचपन फिर से हमें याद करवाया. थैंक यू वेरी मच. विद्यालय या विद्यालयाचा आहे, परंतु या सोहळ्याची मुख्य आयोजक धामणगाव एज्युकेशन सोसायटी आहे. आणि त्यानिमित्ताने हा सोहळा यशस्वी करण्याकरता या शाळेचे संपूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांचं संस्थेच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आता जे नाही आहे ते नाही